लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. परभणीमध्ये सध्या सूर्यनारायण आग ओकताना पाहायला मिळत आहे. परभणीचं तापमान गेल्या काही दिवसापासून 43 डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं आणि त्यामुळं अंगाची लाही लाही होणारी गरमी आणि यामुळं जनजीवन तर विस्कळीत झालंय. मात्र याचा वाढत्या उन्हाचा परिणाम जो आहे तो आता शेती पिकांवर देखील पाहायला मिळतो. मी सध्या परभणीच्या दैठणा शिवारामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघताय की मी एका टमाट्याच्या प्लॉटमध्ये उभा आहे. जवळपास 1 ते 1.5 एकर मध्ये या शेतकऱ्याने टमाट्याचं पीक लागवड केली होती. कारण यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये खरीप पिकांचं जे आहे ते नुकसान झालं होतं आणि त्यामुळं शेतकऱ्याला कुठेतरी दिलासा मिळावा त्यामुळं या शेतकऱ्याने भाजीपाला पिकाची लागवड केली होती. त्यासाठी शेतकऱ्याने ड्रीप देखील लावलेला होतो. आपण बघत असाल की या ठिकाणी ड्रीपच्या सहाय्यानं शेतकऱ्याने टोमॅटोला पाणी देण्यासाठी ही ड्रीप लावलेलं आहे. पाणी देखील सुरू आहे. मात्र उन्हाचा उकाडा आणि उष्णता एवढी आहे की अक्षरशः हे प्लॉट सध्या अशा पद्धतीनं जे आहेत ते सुकून चाललेले आहेत. अक्षरशः पानं संपूर्ण करपून गेले. दुसरीकडे जे या झाडाला टोमॅटो लागलेले आहेत ते सुद्धा उन्हामुळे करपून जात आहेत आणि त्यामुळं हजारोंचा खर्च केलाय. मात्र संपूर्ण पीक जे आहे ते उन्हामुळे उद्ध्वस्त होताना या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळं शेतकरी जे आहेत ते अडचणीत आलेले आहेत आणि त्यामुळं या सगळ्या पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी या ठिकाणचे शेतकरी करतायत. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर, TV9 मराठी, परभणी. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.